सामन्याला सुरुवात होते. षटक क्रमांक पहिलं जय तुरेला आपण पाहतायत. सध्या गोलंदाजी मार्कवर, तर फलंदाज मिस्टर ओमकार आणि सिद्धेश. पहिलाच बॉल यावेळेला ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, परंतु फिल्डर येत आहेत, कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. ग्रेट कॅच, फास्ट विकेट डाऊन. गीतेश पाटील आपण पाहतायत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवर ओंकारने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. पुलचा फटका अनसक्सेसफुल ठरला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहिला तर हा बॉल आपण डिलिव्हर केला. जय तुरे एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं, जय स्मृती JR स्पोर्ट्स दहिसर असं टायटल आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉल तयार. जय तुरे, अप्रतिम. गीतेश पाटीलचा हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेलाय. बॅकवर्ड पॉइंटला 2 रन्स डेफिनेटली मिळतील, कारण गीतेश पाटील या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे, क्षमता अप्रतिम पाहायला मिळते. संयमाने चांगला खेळ करत असतो आणि आक्रमकता सुद्धा या खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच जी गुणवत्ता आहे फलंदाजांमध्ये, ती गुणवत्ता सातत्याने पाहायला मिळते. तोच गीतेश पाटीलला आपण पाहतायत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 2 या धावसंख्येवर. पहिल्या बॉलवर विकेट गेल्यानंतर गीतेश पाटीलला धाडलं गेलंय. अप्रतिम ऑन साईडला खूप चांगला फटका. ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केला आहे. एक नंतर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटले होते, परंतु तेवढीच चांगली उमेदीने फिल्डिंग पाहायला मिळते. पहिला दिवस आपण पाहिला 4 टीम्स होत्या, परंतु त्या बिग बॅश फॉर्मॅटमध्ये खेळवल्या गेल्या होळीपाडा या गटातून, त्यामुळे तो संघ क्वालिफाय झाला. 4च टीम्सला प्राधान्य दिलं. बिग बॅश लीगचा फॉर्मॅट आपल्या डोळ्यासमोर रंगताना पहिला दिवस पाहिलात आणि त्यामधून SS क्लब होळीपाडा हा संघ पुढे आला. त्यानंतर एकावेक फॉर्मॅटला सुरुवात झाली आणि तो सुद्धा संघ आपण पाहता येत आहे. आशापुरी एडवन टीम, त्यानंतर एकविरा स्पोर्ट्स नायगाव. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सर्व बॉल निघून जाईल. पंच वाईट बॉलचा इशारा करताय. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. कालच्या रात्रीमध्ये थॉमस डायस या खेळाडूला आपण पाहिलं होतं जुचंद्र परिसरामध्ये. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या मैदानात मोहनदादा पाटील यांची स्पर्धा जी सुरू आहे 2 लाखाची, श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक. पहिला राऊंड जिंकले होते, परंतु दुसऱ्या फेरीमध्ये आपण पाहिलं तर पराभूत झाला. तो संघ खेळताना सध्या पाहायला मिळतोय. सिद्धेशचा फटका ऑन साईडला, बॅकलिपचा चांगला वापर केलाय. फिल्डर येत आहेत, चांगली फिल्डिंग. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. 6 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड, सर्व काही गोष्टी सातत्याने पाहायला मिळतात. दोन रन्सने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर. जय स्मृती JR स्पोर्ट्स दहिसर संघ यावेळेला ऑन साईडला शॉर्ट पूल केलंय. खूप चांगला फटका आणि तेवढाच बॉलला स्टॉप केलंय. अतिशय चांगला दर्जेदार यावेळेला क्षेत्ररक्षणाचा भार सांभाळत असताना फिल्डरला आपण पाहिलंय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 8 या धावसंख्येवर. सिंगल डबलला महत्त्व दिलंय. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहताय. सध्या तरी चांगली बॅटिंग होत असताना सिंगल डबल महत्त्वपूर्ण. यावेळेला बैठकी शॉट, वा क्लासी शॉट.
काय फटका खेळला होता, क्लास दाखवला यावेळेला. आणि सिद्धेशला यावेळेला आपण पाहतायत बक्षिसांचा खैरात. सिद्धेशच्या आयुष्यात मात्र पहिल्यांदा असं घडलं असेल. अप्रतिम चांगले ह्या वेळेला आपण पाहू शकतायत. चंद्राई यात सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी नेत्रदीपक कामगिरी करत असताना. आणि इथून जर आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट आणि अंपायर्सला सुद्धा यावेळेला आपण पाहू शकतायत. थंड थंड कुल. हॅलो हॅलो, काय सांगू होळीपाड्याची चषकाची नवलाई, काय सांगू होळीपाडा चषकाची नवलाई. मंद मंद पावलांनी धावत येते चंद्राई, मंद मंद पावलांनी धावत येते चंद्राई. ओटीतले पैसे देऊन खेळाडू मुलांना ऊर्जा देण्यासाठी करत असते घाई घाई, करत असते घाई घाई. ती तर आहे अर्नाळा किल्ल्यातली नारी शक्तीची नवलाई, नारी शक्तीची नवलाई. क्या बात आहे किशोरजी तरे. यावेळेला एडवन वरून खास करून आज त्या संघाला चेअरअप करण्यासाठी आलेत आई आशापुरी एडवन टीमला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 14 या धावसंख्येवर 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अतिशय चांगली बॅटिंग होत असताना सिद्धेशच्या बॅटमधून काय क्लास दाखवला होता. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला तसं टेनिक्स नाही तर त्या बॉलवर क्लास लिहिला होता सिद्धेशचा. गोलंदाजी मार्कवर यावेळेला ऑन साईडला आपण पाहताय चांगला फटका खेळलाय परंतु बॉल स्टॉप झाला त्या ठिकाणी. गितेश पाटीलच्या बॅटमधून 1 रन फेकी येईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचले गेले. स्टार्ट तर अगदी नेत्रदीपक झाले. एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय SD केवनी दिवे. हा संघ आपण पाहू शकाल एक मातब्बर संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं आणि नेहमीच चांगलं क्रिकेट खेळलं गेले. जयतुरेने पहिल्या षटकात 14 धावा खर्च केल्यानंतर आता दुसरं षटक सूरज भुईर आपल्या नावावर करेल का याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. सध्या आपण पाहता DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होते. या वेळेला पुल केलंय, पॉवरफुल आहे. वा सिद्धेश आणि टीमचा डब्बा जिंकलेला आहे. किसी डिस्को में जाए, किसी होटल में खाए, हो किसी डिस्को में जाए, किसी होटल में खाए, कोई देख लेना हमें यहाँ कहीं घूम के आए हम. चलो इश्क लड़ाए, चलो इश्क लड़ाए, चलो इश्क लड़ाए. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या प्रमोद किनी यांच्यासाठी येऊ द्या. डान्सिंग अंपायर सध्या चर्चेत आहे. आणि नुकतंच हर्षद मेहर आणि नितेश मेहर यांनी माहिती दिली की यश म्युझिकल बँड सातपाटी शिवा भाऊ आणि विपुल भाऊ यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आणि त्यांनी एक शब्द दिलाय की जिथपर्यंत होळीपाडा चषक हे अव्याहतपणे कितीही वर्ष ती चालेल तिथपर्यंत आम्ही आमच्याकडून बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द मॅच, मालिकावीर, बेस्ट फिल्डर यांच्यासाठी ज्या ट्रॉफीज आहेत ते मात्र आम्ही यावेळेला सौजन्य करणार आहोत. हा त्यांचा शब्द आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आदरणीय शिवा भाऊ आणि विपुल भाऊ यांचा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. यश म्युझिकल बँड सातपाडी आणि व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या विनोद मात्रे यावेळेला दर्शवत आहेत. 23 वर जाऊन पोहोचले गेले. 23 रन अल्पेश दादा भुईर यांनी पुरस्कृत केलेले प्रमोदजी किनी डान्सिंग अंपायर सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 23 धावा 23. यावेळेला ऑन साइडला गितेश पाटील पिकअप शॉट. वा क्लास. जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले ओले 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 ओले. गाओ तराना यारा झूम झूम के होले होले.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जबरदस्त बॅटिंग होत असताना गीतेश पाटील हे सुद्धा खुश झाले असतील. हे तुम्हाला मात्र यावेळेला जरूर आपण पाहतायत अतिशय चांगल्या पद्धतीने सुपर चंद्राई मात्र यावेळेला जरूर आपण पाहतायत बक्षिसांची खैरात करत असताना संपूर्ण नारी शक्तीला सलाम. हे फक्त तुम्हाला या स्पर्धेच्याच माध्यमातून अर्नाळा किल्ल्यामध्ये पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. 29 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगली बॅटिंग गीतेश पाटील. संघाची धावसंख्या 29 रन. अगदी थोड्याच वेळात आफ्टर ओव्हर नंतर आपण सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. यावर ऑन साइडला पूल केलंय. पूलचा फटका पॉवरफुल. वा व्हॉट अ शॉट. क्लास. बोलून जाऊ. अजून एक षटकार आला तर सागरजी म्हात्रे साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज हॅट्रिक षटकारासाठी आपण पाहतायत. काय बॅटिंग सुरू आहे. गीतेश पाटील इज ऑन अ फायर. बॅट तळपले. बॅट 4 झाले आणि त्याच्या बॅटमधून 5 बॉलमध्ये 16 रन. सिद्धेशच्या बॅटमधून 4 बॉलमध्ये 16 रन. व्हॉट अ बॅटिंग क्लास. सूरज भोईर थोडासा महागडा ठरतोय. कमबॅक करू शकतो. फुलटॉस बॉल होता. बॅटचा टो एंड लागतोय. सूरज भोईर स्वतः फॉलो थ्रू मध्ये बॉलला स्टॉप करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणती धाव येत नाहीये. बॉल फेकून झाले ते 5 आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जयू स्मृती JR दैसर या टीमची 35 या धावसंख्येवर 35 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. कमबॅक केलंय या बॉलवर सूरज भोईरने. आक्रमकतेचा गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं अचूक टप्प्यावर भेदक मारा करण्यासाठी ओळखला जातो. परंतु सध्या जर आपण पाहिलं तर यावेळेला धावांचा वेग फार मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साईडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. 1 रन तर मिळेल. गजाननजी मेहर पुन्हा एकदा आफ्टर लंच नंतर व्यासपीठावर येत असताना पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36 वर जाऊन पोहोचले गेले. 36 लॉस ऑफ 1 विकेट. या आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. किशोरजी तरे यांच्याकडे आपण वळूया. अर्नाळा किल्ले गावात येताना पार करावे लागते खाडीचे पाणी. अर्नाळा किल्ले गावात येताना पार करावे लागते खाडीचे पाणी. विकेट जाओ अगर षटकार चौकार मिळो. आपल्या सुप्त गुणेने विणतो हा वेणी. डीजेवाले नरेश जोशी दादा वाजव नाचायला गाणी. मैदानात डान्स करताना दिसतो हंप्यार प्रमोद किणी. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद किशोरजी तरे. सध्या आपण पाहतात ऑन फील्ड ऑफिशियल अंपायर आशुतोष वेवारे सर, अभिषेक तांडेल, या अगोदर विशाल नाईक सरांना आपण पाहिलं, अक्षय नाईक यांना आपण पाहिलं. आज डान्सिंग अंपायर अर्थातच प्रमोद किनी यांना आपण पाहत आहेत. आणि चारोळीमध्ये बेताज असलेले सौरभ तरे यांचे पिताश्री अर्थातच किशोरजी तरे साहेब एडवन यांचं मनापूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. 36 रन. कृतिक आणि भव्या या वेळेला आपण पाहतायत ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. 36 धावा झालेत. 2 षटकांचा खेळ झालाय आणि जयू स्मृती JR स्पोर्ट्स दैसर टीम सध्या फॉर्मामध्ये असलेला संघ पाहायला मिळतो.
तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मेघनाथ. बरेच मेघनाथ नावाचे खेळाडू मात्र खूप चांगले खेळाडू असतात. या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर सातत्याने आपण पाहिलेला आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल ह्या वेळेला आपण पाहिला तर खूपच बाहेर होता वाईड लाईनच्या आणि व्हाईट बॉलचा इशारा येताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 37 रन ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. गोलंदाज आपण पाहिला तर मेघनाथ अनुभवाची थोडीशी कमी आहे, परंतु टॅलेंटची कमी नाही आहे, प्रतिभेची कमी नाही आहे मेघनाथकडे. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा, इथून डायरेक्ट ट्विट करण्याचा इरादा जरूर होता, मात्र पुन्हा एकदा गीतेश पाटील थोडेसे त्यावेळेला स्लिप होत आहेत. नो बॉलचा इशारा खेळपट्टीच्या बाहेर होता का, आणि त्यामुळे कदाचित आपण पाहतायत खेळपट्टीच्या बाहेर असावा. 9+1 अशा 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 39. या धावसंख्येवर 39 रन. होळीपाडा चषक 2026 आज शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी नेत्रदीपक आणि अप्रतिम असं आयोजन. यस पंच, फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी दिला गेलाय. सुपर हिट होईल का? फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा बॉलर तयार. या वेळेला ऑन साइडला पिकअप शॉट, सरळ चेंडूला फेकून दिलंय षटकारासाठी. वाह, Just chill, chill, just chill. सोनिया दिल से मिला ले, सोनिया दिल से मिला ले दिल. Just chill, chill, just chill. Just chill, chill, just chill. Just chill, chill, just chill. उल्पेश दादा भोईर यांनी मात्र पुरस्कृत केलेला प्रमोद किनी यांना आपण सध्या पाहतायत. जबरदस्त षटकार आला आणि या षटकाराने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 45 या धावसंख्येवर. काय आक्रमकता दाखवली सिद्धीच्या बॅटमधून. नावाप्रमाणे खेळ सुद्धा त्याचा बहरलाय. एका साईडला अनुभव तर एका साईडला अपकमिंग यंग टॅलेंट. चांगला बॉल या वेळेला आहे का? नाही. पंचांनी सांगितलं इथे व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलच्या इशाऱ्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 46 या धावसंख्येवर. आक्रमकता चांगली दाखवली यावेळेला. सिद्धेशने 3 षटकांचे सामने आहेत. विनिंग टीमला खेळावं लागणार आहे ते घिवली या संघाबरोबर. चांगला बॉल होता, चांगला बॉल यावेळेला. मी म्हटलं होतं की या खेळाडूकडे प्रतिभेची कमी नाहीये. षटकार आलं, जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. सतत जर तुम्ही भूतकाळ जर डोक्यामध्ये ठेवतील तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो असं म्हटलं जातं आणि ते सत्य आहे. या वेळेला पूल लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट षटकार 6 धावा. और सीटी बजाए, हाय दिल धड़काए, सीटी बजाए, बीच सड़क पे नखरे दिखाए, सारे हो करके इशारे, हो लड़की हो लड़की ओ लड़की आंख मारे, आंख मारे, ओ लड़की आंख मारे, आंख मारे, ओ लड़की. वाह, जबरदस्त. यावेळेला आपण पाहतायत अप्रतिम गुड कॅच, सुपर. यावेळेला आपण पाहताय जबरदस्त झेल टिपला गेलाय आणि फलंदाज सिद्धेशची जर बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या यायला हव्यात. व्हॉट अ बॅटिंग.
क्लास दाखवलाय या टीमचा बाहुबली सिद्धेश. सध्या डगआउटच्या दिशेने येत असताना पाहायला मिळतोय मंद मंद पावलांनी, परंतु त्याने त्याचं काम केलंय आणि इथे मात्र डगआउटच्या दिशेने. उमंग आणि सनी ज्यांनी झेल टिपलेले आहेत त्यांच्यासाठी प्रथमेश लठ्ठ्या दादा यांच्याकडून एक एक किंगफिशर टीनचा डब्बा. आता हे कॅज्युअल झालंय, कॉमन झालंय. आता सध्या तरी आपण पाहिलं तर कासार वडवलीमध्ये सुद्धा नाईटच्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं अशा प्रकारची बक्षिसं लावली गेली होती. त्यामुळे आपण पाहतायत की प्रेक्षकांची सुद्धा या ठिकाणी पर्वणी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, न्यूमॅन इन ऑन द क्रीज, वीर. वीरला आपण पाहतायत. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, परंतु एलिव्हेशन तेवढं मिळालेलं नाहीये आणि कोणती मिस्टेक करणार नाहीये. विकेट डाऊन. फलंदाज बाद, आल्या पावली परत वीर बॅक टू द डगआउट. चला फलंदाज जरा घाई करा, स्पीडअप करा जरा गेम. शेवटचा बॉल असेल. सागरजी म्हात्रे यांच्याकडून विकेट हॅट्रिक जर साध्य केली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज लागले गेले. लगातार 3 विकेट, षटकार, हॅट्रिक. विकेट हॅट्रिक जर घेतली आणि 3 षटकार आले तर लठ्ठ्या दादा यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 2 टीनचे डब्बे. 3. क्या बात आहे. वेलरिश फर्नांडिस सध्या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. तर यावेळेला गोलंदाज आपण पाहिला तर मेघनाथ. हॅट्रिकची संधी जरूर आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. आदरणीय सन्माननीय मन्याभाऊ यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागतम. आपलं खूप खूप धन्यवाद आहे. आपलं सहर्ष शब्द सुमनांनी स्वागत करू इच्छितो. हॅट्रिक बॉल आणि या वेळेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वेलरिश फर्नांडिस. वेलू या वेळेला ऑन साईडला पिकअप शॉट आहे. फिल्डरला पाहतच राहावं लागेल की काय, परंतु नाही. चांगला या वेळेला स्टॉप केलंय बॉलला. चांगली फिल्डिंग आणि तेवढाच चांगला थ्रो पाहायला मिळतोय. 2 रन्स तर मिळतील. तिसऱ्या रनसाठी पलटलेत. वेलरिश त्या ठिकाणी मात्र बाद होतील. रनआउटच्या स्वरूपात 2 रन मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते एकंदरीत 54 धावा आणि 55 धावांचं लक्ष यावेळेला समोर ठेवलं गेलंय. 55 रन्स टू विन असतील. 55 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. विनिंग टीमला खेळावं लागेल. प्रतिस्पर्धी संघ घिवली या संघाबरोबर सध्या लंचसाठी एक टीम गेलेली आहे. कौस्तुभ मेहर आपल्या समवेत जोडले जातील या दुसऱ्या इनिंगसाठी. तत्पूर्वी घेऊया आपण स्वागत सन्मान. मनोजजी पांडुरंग म्हात्रे मन्याभाऊ यांचं आर्थिक सहाय्य जरूर या स्पर्धेला लाभलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकडापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच. चला फिल्डिंग सेट करा आणि नेक्स्ट मॅच
चला फिल्डिंग सेट करायची आहे. चला फिल्डिंग सेट करा लवकरात लवकर. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. विजयासाठी जर आपण पाहिलं तर लक्ष समोर ठेवण्यात आलंय. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दर्शन पाटील आणि जतीन पाटील. सोहम गावडे सध्या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून खूप चांगली क्षणचित्रे फितीत केली गेली त्यांनी. ही सुद्धा एक कला आहे, कारण निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे कला आणि ती टिकून ठेवणे म्हणजे एक साधना असते. त्या कलेवर प्रेम करा, परंतु कलेवर गर्व कधीच करू नका. चला मॅचला सुरुवात होईल. चला 2 अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रमोद किनी जे अल्पेशदादा भोईर यांनी पुरस्कृत केलेले पंच आहेत आणि त्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा या स्पर्धेला लाभलाय, त्याबद्दल धन्यवाद. सध्या आपण पाहिलं तर होळीपाडा लव्ह हा बॅनर आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. फोकस करा जरा प्रशांत. आणि पहिल्या दिवसापासून मात्र आपण त्यांना पाहिलेलं आहे. नारी शक्तीला सलाम. वेलकम आपलं महिला भगिनी, आपलं सुद्धा आपलं सहर्ष स्वागत आहे. दर्शन पाटील आणि जतीन पाटील अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. आणि पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. आजचा दिवस आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं आज आपण पाहिलं तर आशा भोसले यांचं निधन झालं आणि एक अजरामर असा आवाज आपल्यापासून मात्र हिरावला गेला. आणि खऱ्या अर्थानं चुरा लिया है तुमने जो दिल को अभी ना जाओ छोड़कर असे कित्येक जर आपण पाहिले तर ज्या भरपूर अशा आपण सॉन्ग ऐकलेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं तुमचा आवाज तुमची गाणी अजरामर राहतील. स्वर सम्राज्ञी आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. जो आजच्या दिवसात जो आवाज हरवला आशा भोसले यांचा आज निधन झालं, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. होळीपाडा चषक या लाडक्या आयोजकांच्या माध्यमातून संध्याकाळच्या सत्रात आपण त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहणार आहोत. सध्या आपण जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला सुरुवात होईल आणि विजयासाठी टार्गेट सेट केले गेले. यावेळेला आपण पाहतायत 54 रन्स. अगदी नेत्रदीपक असं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून खूप मेहनत आमच्या आयोजकांनी घेतले, कारण फायदा हा शब्दच नाहीये. 55 धावांचं लक्ष्य, 55 रनचं लक्ष्य. चला सामन्याला सुरुवात होते. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. या वेळेला पहिल्याच बॉलवर पिकअप शॉट. वाह व्हाट अ शॉट, क्लास टाइमिंग. मेरे बायान का नाम मेरे देवीन का नाम, मेरे बायन का नाम मेरे देवीन का नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम.
बात आहे. यावेळेला आपण पाहतायत भरपूर बक्षिसांचा वर्षा होत असताना जतीन पाटीलवर, आणि जतीन पाटील भरपूर मोठमोठ्या स्पर्धा, मात्र SD केवनी दिवे आज संघ मोठमोठ्या स्पर्धांमध्ये उतरतो, परंतु त्यांनी सुद्धा पहिल्यांदाच पाहिलं असेल की अशा प्रकारचं दृश्य, भावणारं दृश्य आहे. गावदेवी केवनी दिवे आज संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर वर्षांचा अनुभव या संघाच्या पाठीशी सुद्धा आपण सातत्याने पाहिले. नारी शक्तीला सलाम. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना जतीन पाटीलने जी स्टार्ट केली ती आक्रमकतेची स्टार्ट पाहायला मिळते. गोलंदाज मिस्टर रोहितच्या अगेन्स्ट. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी फंबल झाले आणि त्याचा नतीजा 2 धावांवर पाहायला मिळतो. 55 धावांचं लक्ष्य आहे, परंतु अप्रोच इंटेंट पहा जतीन पाटीलचा की आम्ही हार मानणाऱ्यांपैकी नाहीये. एवढा दूरचा प्रवास करून आम्ही सुद्धा या ठिकाणी आमची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आलेलो आहोत, आणि त्यामुळे त्याचा अप्रोच इंटेंट अप्रतिम. क्रमित मेहर यावेळेला उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. यस, विकेट डाऊन. जतीन पाटील गॉन. महत्वपूर्ण विकेट. चांगली बॅटिंग केली होती, आणि या वेळेला मात्र त्या फिल्डरला पैसे देण्यासाठी पुन्हा एकदा आमच्या महिला वर्ग यावेळेला धावत हे सुद्धा त्यांचे कष्ट आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. ही ऊर्जा दिली जाते. फलंदाज जतीन पाटील बॅक टू द डग आउट. निखिल पाटीलला सध्या आपण पाहत आहेत, ते सुद्धा खुश असतील या झेलवर. चला बॅटर लगेच जरा थोडीशी घाई करा जरा प्लीज. सूरज भोईर सध्या बॅटिंगसाठी जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जूड यांना आपण पाहू शकाल. अगदी या संघाला खूप पाठिंबा देणारं असं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. आजच्या संपूर्ण जेवणाची व्यवस्था जी केलेली आहे ते आदरणीय सन्माननीय माजी विकेट किपर, माजी खेळाडू बाळनाथजी मेहर, बाळनाथ काका यांच्या माध्यमातून त्यांचं खूप खूप धन्यवाद आहे. कारण हे मैदान खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर नवनीतजी म्हात्रे साहेब असतील, गजाननजी मेहर साहेब असतील, बाळनाथजी मेहर साहेब असतील, जे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. पोलीस पाटील, बाळनाथजी मेहर. आणि या वेळेला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळलाय, परंतु निखिल पाटीलला पुन्हा एकदा निवडलंय. हा चांगला झेल टिपलाय. वाह, व्हॉट अ कॅच. एक्सलंट फिल्डिंग. अल्पेश दादा भोईर यांनी स्पॉन्सर केलेला मात्र आपण पाहतायत अंपायर प्रमोदजी किनी. सध्या चर्चेत असलेलं नाव आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा भरपूर स्पर्धा ते करतात, परंतु एका साईडला आपण पाहिलं तर गेली कित्येक वर्ष आशुतोष व्यवहारे सरांनी आपले कष्टपणासपणा लावून या मैदानात चांगली पंचांची भूमिका केली. अनेक गोलंदाजांना जर्क गोलंदाजी करत होते त्यांना सुद्धा सुधारणा करण्याची संधी मिळाली. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हॅट्रिक बॉल, आणि इथे विकेट मिळेल का? आणि यस, विकेट टेकन. सुपर कॅच. सागरजी म्हात्रे साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज गोलंदाज रोहितला, आणि लट्ट्या दादा यांच्याकडून 3 बियरचे 3 डब्बे.
वेलकम बॅक. आज डॉक्टर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते सुद्धा विचार करत असतील की इथे मात्र वेगळंच प्राइज पाहायला मिळतं. म्हणजे ही जी प्रेक्षक वर्ग आहेत त्या हौशी आणि क्रिकेट दर्दी प्रेक्षक वर्ग आहेत, त्यामुळे बक्षिसांचा वर्षाव हा सातत्याने होत असताना पाहायला मिळतो. हे कोळी बांधव सातत्याने आपण पाहत आहेत, आपल्या संघर्षमयी कहाणी लिहत असतात, परंतु ते कधीही कोणासमोर झुकताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळाले नाही. आणि ही त्यांची खासियत राहिले. नद्यांच्या, सागराच्या, समुद्राच्या लाटांशी संघर्ष करत असताना नेहमीच आपण त्यांना पाहिलेला आहे. यावेळेला चांगला बॉल डिलिव्हर केला गेला. काय गोलंदाजी केले, लेगबाईचा इशारा. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. आता विजयासाठी येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 46 रन हे सामन्याचं समीकरण. अरे मी पाण्याला जाते, रडू नको मला. अरे मी पाण्याला जाते, हे पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. 12 बॉल आणि 46 रन हे सामन्याचं समीकरण. 23च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. अगदी नेत्रदीपक असं आयोजन आणि त्यामध्ये चांगलं क्रिकेट आपल्याला सध्या पाहायला मिळतं. अल्पेशदादा भोईर एक चांगलं व्यक्तिमत्व आणि सध्या ते टेरेसवर मॅच आनंद घेत आहेत. समोरच पाहायला मिळतात, हाय करतायत. आशु भोईर असतील, संपूर्ण त्यांची निलेशजी असतील, चेतनजी पाटील असतील, संपूर्ण टीम मात्र सध्या मॅचला एन्जॉय करतायत. अल्पेशदादा सांगत असतील की हो खूप छान वाटतं एकंदरीत. ते मात्र शंका नाही आहे. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर अनुराग, उजव्या हाताचा गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला हुक केलंय आणि सरळ बॉल निघून जाईल VIP स्टँडच्या दिशेने. 4 रन. आता धीर झालो या, मग बधीर झालो या, आणि तुझ्याच साठी बनून मजनू माग आलो या. आन उडतोय बुंगाट, पळतोय झिंगाट, रंगात आलं या. झालंय झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंग. झालं झिंग 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 झिंगाट. वा काय फटका खेळला होता. क्लास टायमिंग पाहायला मिळाला आणि सरळ बॉलला हुकच्या फटक्यात 4 धावा बुक केल्या. तंत्रशुद्ध फटक्यांचे राजा आहे सध्या सूरज भोईरला सुद्धा आपण ज्या पद्धतीने आपण पाहिलं. सागर पाटील एका साईडला आपण पाहत आहेत. यावेळेला ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर बॉल निघून चालला. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. 14 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला दुसरा आहे. अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. 41 रनची आवश्यकता आहे गावदेवी किवनी दिवे या टीमला. बॉल ह्या वेळेला अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळतोय का. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुल्यबळ आहेत. कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये. आपण सातत्याने पाहिलंय. पुन्हा एकदा बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने अनुराग सध्या गोलंदाजी मार्कवर. पंचांशी हेच बातचीत करत असताना आपण पाहत आहेत की कोणत्या प्रकारचा पहिली जे शफल वाईड नाही आहे आणि त्यामुळे व्हाईट लाईन जो आपण पाहू शकताय जो नियम आहे एकच लाईन आहे आणि त्यामुळे कधी कधी फलंदाजाला सुद्धा त्याचं बेनिफिट मिळत असताना पाहायला मिळतं. आणि जेव्हा शफल वाईड असताना त्यावेळेला खूप काही मात्र गोलंदाजाला सुद्धा त्याचं बेनिफिट मिळतं. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाताना पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी, एक्सलंट बॉलिंग. संघाची धावसंख्या स्थिर राहिले.
पुन्हा एकदा बॉलर तयार. त्याला चांगला बॉल होता. गिवली टीमचे कॅप्टन चिराग तामोरे, आपण जरा यायचंय. गिवली टीमचे कॅप्टन चिराग तामोरे, आपण या व्यासपीठावर. आदरणीय सन्माननीय आनंद जाधव डॉक्टर जे आहे संजीवनी हॉस्पिटल, आणि त्यांच्याकडून मंडळाला 2100 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून थँक्स. पुन्हा एकदा अनुराग. वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा आवाक्याच्या बाहेर खूपच बाउन्स मिळाला होता. एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केलेत अनुरागने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 17 धावा. विजयासाठी अजून सुद्धा 38 रनची आवश्यकता आहे. यस अंपायर, 1 फॉर द ओव्हर. या वेळेला ऑफ साईडला आपण पाहतोय नो बॉलचा इशारा. पुन्हा एकदा एक्स्ट्रा ऑर्डिनरी करावी लागते. खराब गोलंदाजीचं पृथ्थकरण. 2+1. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 3 रन्स. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 20 रन्स. विजयासाठी अजून सुद्धा 35 रनची आवश्यकता आहे. फ्रीडचा बॉल. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2च बॉलचा खेळ झालाय. म्हणजेच तुमच्याकडे 10 बॉल आहेत आणि 10 बॉलमध्ये 35 रन. आहेत ना तुमचे. दहा बॉल आणि विजयासाठी 35 रन. फ्रीडचा बॉल. चांगला बॉल होता. फ्रीडच्या बॉलवर अनुराग कसा यावेळेला बॉल हाताळतो याकडे खूप लक्ष होतं आणि बरोबर त्यांनी परफेक्शन दाखवलं. 22च्या स्वरूपात 1 रन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचतो 21 या धावसंख्येवर. होळीपाडा चषक 2026 सध्या आपण पाहत आहेत. DBN लाईव्हला ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अगदी जे नियोजन केलं गेलंय ते खरोखरच वाखाणण्याजोगे आणि कौतुकास्पद पाहायला मिळतं. अर्नाळा किल्ला, होळीपाडा आणि त्यांचं हे नियोजन एकच नंबर. हे सर्वांनी मात्र यावेळेला सांगितले. जे कॅप्टन मनोगत जेव्हा व्यक्त केलं तेव्हा त्यांनी चांगलं कौतुक केलंय. त्या अनुराग जर आपण पाहिलं तर यावेळेला आपण पाहतायत थांबतायत. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम, कारण 3:09 झालेली आहेत. अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. आजच फायनल झाल्या पाहिजेत उजेडातच. त्या कारणास्तव प्रत्येकाने कोऑपरेट करा. चांगला बॉल होता. पंचांकडे अपील. लेग स्टंप पिचिंग जरूर मिसिंग लाईन होती आणि इथून लेग बायचा इशारा येत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर गावदेवी केवनी दिवे या टीमची 27 वर जाऊन पोहोचले गेले. 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 22 रन. 22. यावेळेला पूल केलंय परंतु गीतेश पाटीलला यावेळेला बीट करत बॉल मात्र निघून चाललाय षटकारासाठी. बिछाड़ी तो मैं चलूं अगाड़ी सब खेल जानता हूँ मैं हूँ बड़ा खिलाड़ी सुमड़ी में लेके जाऊं और सबको मैं सिखाऊं क्या चिंता ता चिता चिता चिंता ता चिता चिता चिंता ता चिता चिता चिंता ता चिता चिता चिंता
अल्पेशदादा भोईर यांनी पुरस्कृत केलेले पंच सध्या डान्सिंग अंपायर म्हणून डान्स करत असताना पाहायला मिळत आहे. षटकार येतोय सागरच्या बॅटमधून, मात्र जबरदस्त प्रहार केला गेलाय आणि या षटकारानंतर संघाची धावसंख्या 28. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 27 रनची आवश्यकता आहे. बॉल फेकून झाले ते अनुरागच्या आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. 7 बॉल आहेत. 7-27. यावेळेला हा बॉल लेगस्टमच्या थोडंसं बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टमच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि लेगस्टमच्या वरून बॉल बरोबर निघून चाललाय. इथे 22च्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29. आता विजयासाठी 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 26 रनची आवश्यकता असेल. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. या धान्या वाघानी विकासाला आणले गती, धान्या वाघानी विकासाला आणले गती. किंग मेकर आहेत किती ना आमच्या साहेबांची त्यानं भीती. किंग मेकर आहेत किती ना आमच्या साहेबांची त्यानं भीती. किंग मेकर आहेत किती ना कदोरे साहेबांची त्यानं भीती. किंग मेकर आहेत किती ना कदोरे साहेबांची त्यानं भीती. प्रमोदजी मेस्त्री साहेब, डीजे नितेश काल्हेर या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. होळीपाडा अर्नाळा किल्ला, परंतु काय नेटवर्क आहे. काल्हेर भिवंडी या विभागामध्ये सुद्धा होळीपाडा या गावाचं नाव जे आज अगदी लाडाने घेतलं जातं मुखामध्ये, कारण माणुसकीचं माहेरघर म्हणून या गावाला ओळखलं जातं. माणुसकी जपलेली आहे, आपुलकी जपलेली आहे आणि त्यामुळे आज प्रत्येक घराघरामधली जी माणसं आहेत त्यांनी ही माणसं हृदयाच्या कप्प्यात जोपासलेली आहेत. त्यामुळे खरोखरच मानाचा सलाम असेल. 6 बॉल 26 रनची आवश्यकता आहे आणि सध्या अल्पेशदादा भोईर हे सुद्धा आता सदस्य झालेत या स्पर्धेचे, असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. तुम्ही पैसा किती कमावला यापेक्षा तुम्ही माणसे किती कमावली ही खूप महत्त्वाचा भाग असतो आपल्या करिअरमध्ये. तुम्ही किती वर्ष जगलात त्यापेक्षा कसे जगलात याला फार महत्त्व आहे. या वेळेला पुल केलंय, पहिला तर षटकार आलाय. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट प्लेइंग लाइक अ वाव. चुम्मा तुम मुझको उधार दे दे, एक चुम्मा तुम मुझको उधार दे दे, और बदले में यूपी बिहार ले ले, और बदले में यूपी बिहार ले ले. कडक शॉट होता आणि या वेळेला तर अक्षरशः सागर भोईरच्या अवतीभोवती या आमच्या नारी शक्ती पाहायला मिळत आहेत. बक्षिसांची जबरदस्त आपण पाहत आहेत, अप्रतिम. बहुजन विकास आघाडीचे झेंडे सध्या लहरले जात आहेत. पिवळं हा कलर आपण पाहिला तर शांततेचं प्रतीक आहे. अप्रतिम. जर ही मॅच जर सागर यांनी जर मॅच विन करून दिली तर सागरजी म्हात्रे यांच्याकडून 1000 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेले. 5 बॉल आणि 20 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकटे येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो. फाईट करा. गोलंदाजावर थोडासा दबाव. आता बॉल आहेत तुमच्याकडे 5 आणि 5 बॉलमध्ये 20 रन. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 5 बॉल 20. व्हॉट अ मॅच. चांगला बॉल होता, थोडासा खोलवर बॉल पाहायला मिळाला. कमबॅक केलाय गोलंदाज मिस्टर वीरने. आता 4 बॉल आणि 20 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. जयू स्मृती, GR स्पोर्ट्स दहिसर. आज टीममधून एक फॉर्मॅटमधून थॉमस डायसने अगदी खूप पुढे गेला खडतर प्रवास करून. ISPL मध्ये सुद्धा त्याचे दरवाजे जरूर उघडले गेले. सफाळे विभागामध्ये पहिली जर बाईक असेल रॉकी ग्रुप चषकामध्ये तर थॉमस डायसच्या नावावर.
त्यावेळेला ऑन साईडला आपण पाहिलं, यावेळेला आपण पाहिलं यावेळेला अप्रतिम चांगला फटका तर आहे, परंतु एकच रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 36 धावा, 36 रन, 3 बॉल आणि 19 रन. रोहित चौधरी सुद्धा मात्र बरोबर श्रवण इंद्रिय त्यांचे असतात, परंतु ऑल इंडिया ओपन मधून पहिली बाईक थॉमस डायसच्या नावावर आणि ग्रामीण भागातून आकाश मांगेला याच्या नावावर पाहायला मिळाली पहिली. त्यानंतर आपण पाहिलं तर हार्दिक जो रावळीचा पाहायला मिळाला, जगदीश पाटील मॉर्कलला पाहायला मिळाली, मग मृदुल पाटील आज जो खेळतोय त्याच्या नावावर सुद्धा आपण पाहिलेत. मनोज पाटील आणि कोण विसरेल आमदार चषक बाईक ज्याच्या नावावर पहिली वैली होती अल्पेशदादा भोईर यांच्या स्पर्धेत. या वेळेला मात्र आपण पाहतायत यस विकेट डाऊन. आता सर्व काही सामना झुकण्याची दाट शक्यता. फलंदाज पहा. या ढाण्या वाघानी विकासाला आणले गती, ढाण्या वाघानी विकासाला आणले गती. किंग मेकर आहेत किती ना आमच्या साहेबांची त्यानं, साहेबांची त्यानं, साहेबांची. सध्या अल्पेशदादा भोईर मॅचचा आनंद घेत असताना आमच्या ऑन स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत चेतन पाटील आणि संपूर्ण टीम. ह्या वेळेला आपण पाहताय त्यांची मित्र कंपनी निलेशजी असतील, आशिष भोईर, अल्पेशदादा भोईर आणि आशिष भोईर. असं वाटतच नाही की ते दोन बंधू आहेत, असं वाटतं की जीवाभावाचे मित्र आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑन साईडला वन हँडने, वाह व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग, खणखणीत षटकार. दिल बहलता है मेरा आपके आ जाने, आपके आ जाने, थँक्यू. वेलकम बॅक. 1 बॉल आणि 13 रन. परंतु इथे महिलांचा प्रतिसाद पहा, अप्रतिम आपण पाहत आहेत. ते पैसे किती आहेत त्याला महत्व नाहीये, ते आदराने मात्र इथे संस्कृती जपली जाते त्याला खूप महत्व आहे. आणि खरंच कौतुक करावं लागेल संपूर्ण या नारी शक्तीला. मनापासून मानाचा मुजरा आहे. गोलंदाज सज्ज होईल. 1 बॉल 13. अप्रतिम चांगला बॉल आणि बरोबर सिद्धेशच्या हातामध्ये विसावला गेलाय. आणि अशा प्रकारे आई गावदेवी किवनी दिवे टीम या ठिकाणी भरपूर लांबून तुम्ही आलात, चांगला खेळ केलात, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. चला 3 षटकार जे आलेले आहेत. सिद्धेश ठरतात मॅन ऑफ द मॅच आणि सिद्धेशलाच मॅन ऑफ द मॅच आणि 3 षटकार त्यांनी मारलेत. विकेट हॅट्रिक रोहित. या रोहितला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. सिद्धेशला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि रोहितला कॅश प्राइज. कौस्तुभ मेहर आपल्याशी जोडले जाणार आहेत. अल्पेशदादा भोईर आणि दीपेश जी भोईर, आपण माझ्या समालोचनाला जे काही प्राइज आलेला आहे त्याबद्दल आपलं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. थँक्यू व्हेरी मच. तर या मॅन ऑफ द मॅच सिद्धेश. या मॅन ऑफ द मॅच सिद्धेश या. चला मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. रुपेंद्र मेहर, रुपेंद्रजी मेहर यांच्या शुभ हस्ते देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. सिद्धेश या आपण. आणि टॉस साठी लगेच यायचं आहे दोन्ही टीमचे कॅप्टन चिराग तामोरे. रोहित विकेट हॅट्रिक ज्यांनी घेतलेली आहे. रोहित विकेट हॅट्रिक. रोहित आपण यायचं आहे. विकेट हॅट्रिक आपण साध्य केले त्याबद्दल सागरजी म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयांचं
रोहित आपण प्रथमतः या. रोहित इथे यायचं आहे, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. रोहित इथे या साईडला.